चित्रा सोनवणे। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर। येथे तुम्हाला मिळतील झटपट, पारंपरिक आणि खास स्वादिष्ट रेसिपी। ते आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पदार्थांची मजा घ्यायला सज्ज व्हा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भन्नाट रेसिपी। आजची रेसिपी आहे रव्याची बर्फी बनवणार आहोत आपण। तर त्यासाठी लागणारे साहित्य: रवा अर्धा किलो साखर, ही मिल्क पावडर आहे, तूप, ही सुंठ वेलची पूड घेतली आपण, पावडर बनवून घेतली आहे, हे काजू बदामचे काप घेतले करून आपण, हे जवळजवळ दोन चमचे काजू, 2 चमचे बदाम इतके आहे। तर आपण आज बनवून बघूया रव्याची बर्फी कशी बनवायची। चला, कढई तापायची ठेवली आहे, त्यात आपण तूप टाकून घेणार आहोत। हे आपलं तूप तापलंय आता। त्यात आपण बारीक रवा घेतला होता ना, तो रवा टाकून घेऊया। छान असा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जास्त लाल पण नाही होऊ द्यायचा। मीडियम आचेवरती हा रवा आपण भाजून घेणार आहोत। मला ही बर्फी जास्त वेळ टिकून ठेवायची म्हणून मी त्यात मिल्क पावडर वापरली आहे। तर तुम्हाला जर जास्त वेळ टिकून ठेवायची नसेल तर तुम्ही त्यात खोबरं पण ॲड करू शकता, खोबरे घालू शकता, कलर पण टाकू शकता, फूड कलर। हलवत राहायचा आहे चांगला रवा। हे बघा, रवा परतवायला नाही, छान असा वास सुटायला लागलाय रव्याचा। रवा आपला परतत आलाय, छान आता कलर यायला लागलाय रव्याला। रवा आपला परतलाय, त्यात आपण आता एक वस्तू ऍड करणार आहोत। तर यात आपण पहिले काजू बदामचे जे काप आहेत ना ते ऍड करूया, म्हणजे चांगले व्यवस्थित परततात। त्यात सुंठ वेलची पूड घेतली होती आपण, बनवून घेतलेली, ती टाकतोय। त्याने चांगली अशी टेस्ट येते बर्फीला। आता आपण यामध्ये मिल्क पावडर आहे ना, मिक्स करून घेणार आहोत।
आपण आता ते मिश्रण काढून घेतलं होतं एका ताटात. आता 1 वाटी साखर घेतलेली होती ना आपण बर्फीसाठी, तर ते साखरेमध्ये आपण पाक करून घेणार. व्यवस्थित असा पाक करून घेऊया. हे ताटानं आपण लावून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित वड्या निघतील. हे पाक बनवताच तूप लावून घ्यायचं ताटाला, म्हणजे व्यवस्थित एकदम परफेक्ट असं येऊन जात. आपला पाक तयार होतोय. पाक आपल्याला जास्त द्यायचा नव्हता, बघून घेतला आणि गॅस कमी करून आम्ही टाकून घेतले आपण. हे आता आपण ताटात व्यवस्थित असं काढून आपल्याला पाहिजे अशी बर्फी आपण बनवू शकतो. जाड पातळ आपण बर्फी बनवायला ठेवली होती ना, हे गार व्हायला ठेवतोय. आता हे गार थंड झालं का मग आपण वड्या पाडून घेऊ याच्या. हे थोडं कोमट झाल्यावरती आपण याच्या वड्या काढून घेऊ, कारण की नंतर वड्या पडणार नाही जास्त गार झाल्या. तर तयार आहेत आपल्या या बर्फी रव्याची. बघू शकता वड्या किती छान झाल्या आहेत त्या. थंड झाल्यावरच काढून घ्यायचे ह्या. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.